नमस्कार मित्रांनो, विकी लेट्स गो या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत माळशेज घाट या ठिकाणी। चला तर मग निघूया, विकी लेट्स गो। माळशेज घाट हा प्रसिद्ध आहे। उंचच उंच असे सह्याद्रीचे पर्वत, धोधो बरसणारा पाऊस, डोंगरावर साचलेले ढग, धुके, सुंदर हिरवा निसर्ग आणि मुख्य म्हणजे शुभ्र फेसाळलेले असे धबधबे। याला आपण मिनी उत्तराखंड म्हणावं असंच सगळं वातावरण। तर अशा वातावरणाचा आनंद घेण्यासाठी मी, विकी आणि आमचा मुलगा संजीत आणि आमचे बालपणीचे मित्रमैत्रीण सविता आणि राजेंद्र आणि त्यांचा मुलगा समर्थ असे सगळे निघालो आहोत एन्जॉय करायला माळशेज घाटावर। ह्या घाटाच्या माथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात, तर घाटातील मुख्य भाग जो आहे तो ठाणे जिल्ह्यात येतो। आणि ह्या घाटावर बरेचसे प्राणी आहे, जसे की माकडं, ससे, बिबळे आणि बरेचसे पक्षीही असतात। तर या सुंदर घाटाचा आनंद घेण्यासाठी आम्ही जात आहोत माळशेज दर्शनाला। चला तर मग बघूया पुढचे उंच उंच डोंगर आणि धबधबे। बघू शकता तुम्ही, आपण आता समोर जो धबधबा बघतोय, जो उंच डोंगर बघतोय आणि त्यावर साचलेले पांढरे शुभ्र ढग आणि हा हिरवा निसर्ग, अतिशय विलोभनीय असं दृश्य बघून आम्ही पुढे निघालो। सगळे हाय करतायत आणि निसर्गाचा आनंद घेतायत। बघू शकता पुन्हा हा दुसरा उंच भला मोठा डोंगर आणि त्यावर साचलेले ढग बघून मन इतकं प्रसन्न होतं की आपले सगळे टेन्शन्स दूर होतात, कामाचा ताण कमी होतो। डोळ्याची पार न फेडणारी दृश्य बघू शकता तुम्ही। आम्ही इथे थोडा छोटा ब्रेक घेतला
नाश्ता वगैरे केला आणि पुढे निघालो. असे सुंदर विलोभनीय दृश्य बघून जर तुम्हाला उत्तराखंडची आठवण येत असेल, उंचच उंच डोंगर आणि सतत वाहणारे धबधबे, तर कुठे नाही, अगदी महाराष्ट्रातच माळशेज घाट आहे. नक्की घाटावर या प्रसन्न मनाने आणि धबधब्यांचा, निसर्गाचा, मिनी उत्तराखंड म्हणता येईल अशा वातावरणाचा आनंद घ्या. बघा, इथे आम्ही थांबलोय. झरा आहे छोटासा इथे आणि त्या छोट्याशा झरावर सविता, समर्थ आणि राजेंद्र आम्ही सगळेच खाली उतरलो आहोत. अतिशय सुंदर पाण्याचा झरा आणि तिथे पाय बुडवून बसली आहे सविता. समर्थ आणि राजेंद्र तिचा फोटो काढतायत. खालीही बरेच पर्यटक आहेत जे पाण्याचा आनंद घेत आहेत आणि बघू शकतात खाली छोट्या वाटेने काही पर्यटक जात आहेत आणि फोटो सेशन करत आहेत. सविता ही फोटो सेल्फी घेते आणि संजीत पाण्यात पाय बुडवून बघू शकता किती आनंद घेतोय तो. इथून आम्ही पुढे निघालो आहोत घाटावर चढण्यासाठी. बघू शकता तुम्ही, इथे आम्ही गाडी थांबवली आहे आणि इथे छोटा फूड स्टॉल आहे जिकडे मॅगी, चहा, कॉफी वगैरे सगळं मिळतं. बघू शकता माकडं आहेत इथे बरीचशी. बघू शकतात माकडं पारावर बसली आहे आणि राजेंद्र, सविता, समर्थ, संजीत सगळे उतरले माकडांचे फोटो घेण्यासाठी. बरीचशी माकडं आहेत तिथे. आता आम्ही पुढे निघालो आहोत धबधब्यावर अंघोळ किंवा पाण्याचा आनंद घेण्यासाठी. उंचच उंच खोल डोंगर आणि अतिशय खोल दरी असं दृश्य इथे. सगळे निघाले. बघू शकता छोटे छोटे झरे आहेत इथे जे बघूनच आनंद होतो. डोंगरातून, कपारीतून येणारे झरे. आता येऊन पोहोचलो आहोत धबधब्यावर. पाऊस कमी असल्यामुळे फार पाणी नाहीये, म्हणून पाण्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही इथे आलो. संजीत आणि समर्थ एक्साइटेड आहेत आणि कधी भिजणार, कधी पाण्याचा आनंद घेणार असं त्यांना झालंय. इथे सेल्फी काढतायत, फोटो सेशन करतायत. संजीत आणि समर्थ उतरले पाण्यामध्ये. बघू शकता संजीत अतिशय छान पाण्याखाली उभं राहून धबधब्याचा आनंद घेतोय आणि तिथे आलेल्या पर्यटकांसोबत त्याची फ्रेंडशिपही लगेच झाली. आणि आम्ही इथे गाडी पार्क केली होती आणि इथून जे दृश्य दिसते खाली दरी आणि विकी, आणि इथे आम्ही बसलो जेवायला आणि छान जेवणाचा आनंद घेतला. समोर असलेल्या उंच डोंगराचा आणि ढगांचा. व्हिडिओ आवडल्यास नक्की विक्की लेट्स गो या चॅनलला लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.